गर्द निळ्या कवराचा भारत गणराज्य असा लिहिलेला पासपोर्ट हातात नाचवत चाकाची भली मोठी बॅग टीटूच्या गुळगुळीत फरशावर फिरवत पहिल्यांदाच नेण्याची अपूर्वाई सांगता येतच नाही. प्रत्येकाला ती आपापली अनुभवावी लागते आणि ती पहिलेपणाची संधी एकदाच अनुभवता येते. हे जे समोर दिसतंय ना, ते इथिओपियन एअरलाइन्सचं विमान मला घेऊन जाणारे साऊथ आफ्रिकेला. माझा पहिला विमान प्रवास, तोही दुसऱ्या खंडात, हजारो मैल दूर नेणारा. मनाने मी कधीच आफ्रिकेला पोचले होते. तिकीट विजाची लगीनगाई सुरू झाली तेव्हाच. साऊथ आफ्रिका ही महागड्या कॉलेजची स्टडी टूर नव्हती ना फॅमिली ट्रिप. ही होती एक ॲडव्हेंचर ट्रिप. जीवाभावाच्या लोकांबरोबर आउटडोअर्समध्ये निसर्गाच्या नव्याने प्रेमात पडण्याची केलेली एक साजिश. शनिवार 11 मार्च 2017 दुपारी 2 वाजता जोहान्सबर्गला आफ्रिकेच्या भूमीवर पाय ठेवले. फॉर्च्युनर रथ आमच्या पुढच्या प्रवासाकरता बुक केला आणि प्रसादने सारथ्य करायला घेतलं. हीच तर खरी या ट्रिपची खासियत होती. इत्थंभूत माहिती काढून मायदेश सोडला होता, पण कोणत्याही प्रकारची बुकिंग्स केली नव्हती. आम्हाला ही ट्रिप उत्स्फूर्त हवी होती. 450 किलोमीटरचा पहिला टप्पा फक्त 4 तासात पूर्ण करून हुडस्प्रीट या लहानशा गावी पोचलो. जसं सिंहगडामुळे पायथ्याच्या डोंजे गावाला महत्त्व, तसंच जगप्रसिद्ध क्रुगर नॅशनल पार्कमुळे हुडस्प्रीटला महत्त्व. जंगलात भटकण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी इथे मिळतात. पोचेपर्यंत अंधारूनच आलं होतं. जे पहिलं चांगलं लॉज दिसलं तिथे मुक्काम करायचं ठरलं. दुसरा दिवस रविवार, निवांत हुंदडण्याचा. हुडस्प्रीट अतिशय छोटं तरी सुंदर गाव. सुबक सुंदर घरं, अगदी युरोपासारखी. सुंदर रस्ते, आणि या रस्त्यावर आम्ही पायी हिंडलो. आफ्रिकन चलन आणि सिम कार्ड घेतलं. स्लीपरमध्ये मस्त लंच केला आणि पुढच्या रोड ट्रिपबाबत लोकल लोकांशी चर्चा केली. सफारी हॅट घेऊन आफ्रिकन लोकांच्या रंगात रंगण्याचा प्रयत्न केला आणि सोमवारी सॅम नामक ब्रिटिश तरुणाच्या साथीने सियाफुंडाकडे मोर्चा वळवला. सियाफुंडा म्हणजे सतत काहीतरी शिकत राहणे. किती चपखल नाव होतं ते. आणि हा आमचा मेन कॅम्प. अगदी भर जंगलात असला तरी इथे सगळं होतं. पण आम्ही इथे राहणार नव्हतो. आम्ही राहणार होतो बुश कॅम्पमध्ये, तंबू टाकून. वाव! पुढचे 7 दिवस आमच्यासाठी सर्व असणारे कॅस्पर आणि सवायना हे रेंजर्स आम्हाला बुश कॅम्पला घेऊन जायला जीप घेऊन तयार होते. हे फक्त 15 मिनिटांचं अंतर पार करताना आम्हाला कॅम्पबद्दल भरपूर गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि जाता जाता लेपर्ड टॉर्टॉइजने दर्शन दिलं. आफ्रिकेच्या जंगलात या परदेशी मित्रांसोबत पहिल्याच भेटीत गप्पा झकास रंगल्या होत्या. आणि आलंच की बुश कॅम्प. इथे वीज सोडता बाकी सर्व सोयी होत्या आणि म्हणूनच पाहता क्षणी आम्ही बुश कॅम्पच्या प्रेमातच पडलो. वीज नाही की वायफाय नाही, शिवाय मोबाईललाही रेंज नाही. एकदम रॉ, एकदम नॅचरल. इथे दोघात मिळून एक टेंट होता. आणि शेजारीच अतिशय सुसज्ज असं किचन. डायनिंग एरिया आणि टॉयलेट्स. इथला शॉवर तर अफलातून होता. अशा सुंदर कॅम्पसाईटवर आम्ही रोज कंदील लाईट डिनर करत होतो. पण हा डिनर सर्व्ह करायला ना कोणी वेटर होतं ना स्वयंपाकाला शेफ. रोज कोणी स्वयंपाक करायचा याचे वार ठरले. स्वावलंबन हे तत्व मूळचं भारतीय, पण त्याचा वापर परदेशातच जास्त होतो आणि जंगलात तर पर्यायच नव्हता. इथली सकाळ फार फार लवकर सुरू होते. भल्या पहाटे 5:30ला उठून आम्ही गेम ड्राईव्हला जायचो. दुपारी येऊन जेवण करायचं, मग थोडी विश्रांती आणि मग परत गेम ड्राईव्ह. सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास असं जंगलात मस्त भटकायचं. आपल्या पिलांसोबत मुक्त संचार करणारे जिराफ, झेब्रे, न्याला, कुडू, इम्पाला यांचे अनेक कळप पाहिले.
हे सगळं आम्ही मनात साठवायचो, कॅमेऱ्यात बंदिस्त करायचो आणि शिवाय कागदोपत्री नोंदही करायचो, कारण आम्ही तिथे शिकायला आणि मदत करायला गेलो होतो. एखादा कळप दिसला की तिथे थांबायचं, प्राण्यांची संख्या मोजायची, त्यात मेल किती, फिमेल किती, जुव्हेनाईल म्हणजे पिल्लं किती, ते कसं ओळखायचं, त्याचे GPS कोऑर्डिनेट कसे लिहायचे, आम्ही त्यांना कसं पाहिलं, काय करताना पाहिलं, किती वाजता पाहिलं, प्रत्यक्ष पाहिलं की त्यांच्या पायांचे ठसे पाहिले, अशा सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्ड करत होतो. आणि हे सर्व करताना हे का करायचं, याचा उपयोग काय आणि कसा होतो हे सगळं जाणून घेत होतो. नवीन प्राणी, पक्षी, झाड पाहिलं की लगेच गाडी थांबायची आणि माहिती सत्र सुरू. हा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आम्हाला पाहायला मिळाला चित्ता. एक सुंदर आणि एलिगंट फिमेल आपल्या यंग कप बरोबर होती. चित्त्यापासून अगदी थोड्या अंतरावर अनपेक्षितपणे रायनो म्हणजे गेंड्याने आमच्या माना वळवल्या. ह्यूज रायनो आपल्या 3 वर्षाच्या पिल्लाबरोबर आमच्या अगदी जवळ आली होती. इथे रायनो ही एक एंडेंजर्ड स्पीशी आहे, कारण इथली लोक शिंगांसाठी त्यांना मारतात. सियाफुंडा आणि रायनो प्रोटेक्शन ट्रस्ट त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी ते गस्त घालतानाही दिसतात. 7 दिवसात 2 वेळा रायनोचं दर्शन झालं. पहिल्याच दिवशीचा सकाळचा गेम ड्राईव्ह संपून आम्ही जेव्हा बुश कॅम्पला पोहोचलो तेव्हा कॅम्पसाईट नजरेखालून घालताना सवयना अगदी कॅज्युअली म्हणाली, "कॅस्पर, प्लीज कम हिअर, देअर आर लायन्स." ओ माय गॉड, तिथे खरंच लायन्स होते. टेम्बे प्राईडचे 4 फिमेल्स आणि 2 मेल. आमची तर घाबरगुंडी उडाली होती. फक्त 50 मीटर अंतरावर होते ते. कोणतेही फेन्स नाही, काही नाही. दुपारी 12 ते रात्री 8 मध्ये संध्याकाळचा गेम ड्राईव्ह करून आलो तरी ते तिथेच. रात्री 8 वाजता डेकच्या अगदी जवळून शांतपणे निघून गेले. मी आणि अजिंक्य श्वास रोखून पाहत होतो. चला, शुभारंभाचा दिवस अविस्मरणीय ठरला. तिथून पुढचे सगळे दिवस रोज आम्हाला सिंहांचं दर्शन घडत होतं. एक दिवस तर सिंहाने शिकार केलेला झेब्रा सुद्धा पाहायला मिळाला. इथे सिंहाच्या 4 प्राईड्स आहेत. सिंहाची प्राईड ही फिमेल्सची असते आणि मेल लायन जो डॉमिनंट असतो तो प्राईड बरोबर राहतो आणि प्राईड बरोबर राहणारा लायनच रोर करतो. आम्ही 2 प्राईड्स पाहिल्या आणि त्यातला कलहारी ज्युनियर जो लायन पाहिला तो सर्वात डॉमिनंट आहे आणि त्याची प्राईड म्हणजे टेम्बी. आफ्रिकेतील बिग 5 म्हणजे लायन, लेपर्ड, एलिफंट, बफेलो आणि रायनो. यातला लेपर्ड सोडता बाकी सगळे आम्हाला पाहता आणि अनुभवता आले. खूप हत्ती पाहिले. त्यातला चार्ल्स नावाचा एक हत्ती तर 2nd लार्जेस्ट हत्ती आहे आणि तो आमच्या टेंट समोर आला होता. आफ्रिकन आणि एशियन हत्ती यांच्या आकारात खूप फरक आहे. इथला हत्ती आकाराने खूप मोठा असतो आणि त्याचे कानही खूप मोठे असतात. इथले हत्ती फिमेलला इम्प्रेस करण्यासाठी म्हणे मोठी झाडं देखील पाडतात. आफ्रिकन बफेलो देखील आकाराने खूप मोठ्या. पण सध्या आफ्रिकेत प्राण्यांमधील टीबीचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळे टीबी विरहित या बफेलोची किंमत देखील खूप आहे. वेगवेगळे पक्षी तर खूप पाहायला मिळाले. ग्रे गो अवे. आजही त्याची आठवण आली की आम्ही त्याचा आवाज काढतो. इथेच आम्हाला अशा एका प्राण्याचं दर्शन झालं ज्याला खुद्द कॅस्परही पहिल्यांदा पाहत होता. तो म्हणजे ब्राऊन हायना. इट इज वन ऑफ द मोस्ट इल्युसिव्ह अॅनिमल्स. आणि हिप्पो, अगडबंब जीव पाण्यात दिवसभर डुंबतो, पण आफ्रिकेच्या रणरणत्या उन्हापासून वाचण्यासाठी त्याला हाच एक उपाय असतो, कारण त्याच्या अंगावर केस नसतात ना. या हिप्पोंच्या पाणी प्रेमामुळे जलाशयाच्या जवळच्या हिप्पोच्या वाट्यात अडथळा ठरणाऱ्या लोकांना कित्येकदा आपला जीव गमवावा लागलाय. शनिवार हा सियाफुंडामधला रोड मेंटेनन्सचा दिवस. वादळाने पडलेल्या किंवा हत्तीने पाडलेल्या झाडांमुळे इथले रस्ते ब्लॉक होतात आणि मग आम्हा व्हॉलंटियर्सच्या मदतीने ही झाडं तोडून रस्ता क्लिअर करणे हाही या कॅम्पचा एक भाग होता. म्हणता म्हणता 1 आठवडा कसा संपला कळलंच नाही. सियाफुंडा
25,000 हेक्टरचं क्षेत्र आहे, म्हणजे आपल्या इंडियाच्या 10 पट. हे एक प्रायव्हेट रिझर्व्ह आहे, अगदी क्रुगर नॅशनल पार्कला लागूनच. मगाशी उल्लेख केलेल्या बिग 5चं हे नैसर्गिक निवासस्थान आहे आणि घनदाट जंगल अतिशय काळजीपूर्वक राखलंय. याचे निरनिराळे नकाशे तयार केलेत. प्रत्येक गेम ड्राईव्हला याच मॅप्सवरून आम्ही वेगवेगळ्या वाटा एक्सप्लोअर केल्या आणि म्हणूनच अनुभवही नव्याने मिळाला. सियाफुंडा बुश कॅम्प हा सर्वार्थाने आम्हाला अनेक गोष्टी शिकवून गेला. खऱ्या अर्थाने आम्हाला ग्लोबल कल्चर पाहायला आणि अनुभवायला मिळालं. इथला प्रत्येक रेंजर आणि व्हॉलंटियर जगाच्या कुठल्या ना कुठल्या भागातून आला होता. खऱ्या अर्थाने आपल्या नावाला सार्थ ठरेल असा अनुभव आणि आयुष्यभर पुरेल एवढ्या आठवणी. इथले टेंट्स, मचाण, कंदिलाच्या प्रकाशातले डिनर्स आणि कॅम्पफायर भोवती प्रसाद आणि कॅस्परच्या न संपणाऱ्या गप्पा, हे सगळं गाठोडं घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आफ्रिका म्हणजे फक्त जंगल आणि वन्यप्राणी एवढंच नव्हतं. इथेही शहरं आहेत, उत्तम पर्यटन स्थळं आहेत, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, मूळचे रहिवासी आहेत आणि त्यांची संस्कृती आहे. आणि आमची सियाफुंडा नंतरची मोहीम आफ्रिकेची हीच दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी आखलेली, खरं तर न आखलेली रोड ट्रिप. आणि ती सुरू झाली पुन्हा एकदा हुडस्प्रीट पासूनच. बिग 5चे सुवेनियर्स घ्यायला मात्र आम्ही विसरलो नाही. हे टाऊन मागे पडताच जगातला सर्वात पुरातन ब्लाईड रिव्हर कॅन्यन पर्वतरांगांनी या हटके रोड ट्रिपचा श्री गणेशा केला. डेस्टिनेशन तर 950 किलोमीटरवरचं डर्बन होतं, पण एका दिवसात एवढा प्रवास करण्यापेक्षा 570 किलोमीटरवरच्या न्यू कॅसल शहरात मुक्काम करायचा ठरला. मॅरिएट बाईंच्या टुमदार बंगल्यामध्ये झकास सोय झाली आणि हा डिसिजन शहाणपणाचाच ठरला, कारण मॅरिएट बाईंनी डर्बनला न जायचा सल्ला दिला आणि आमचं डेस्टिनेशनच बदलून टाकलं. बदललेल्या प्लॅननुसार 21 तारखेला मंगळवारी सकाळी कोल्सबर्गकडे कूच केलं. पिक अँड पे फूड चेन आमच्याकरता वरदान ठरलं. 2 फायदे झाले. एकतर हवं ते रॉ फूड मटेरियल घेता यायचं आणि प्रवास चालू ठेवून ऑन द गो पेटपूजा पण होत होती. प्रसाद गाडी चालवणार, NEFचे शिलेदार गाडीत एकत्र आणि काहीशे मैलांचा प्रवास. दीदींची गाणी गाडीत वाजली नाही तरच नवल. मग ते पुणे असो की साऊथ आफ्रिका. संध्याकाळी कोल्सबर्गला पोचल्यावर पुन्हा एकदा एक बंगला शोधला आणि मुक्काम ठोकला. सकाळी उठून 450 किलोमीटरवरती असलेल्या जेफ्रीज बे कडे निघालो. साऊथ आफ्रिकन रोड्सवर सगळीकडे 100 किलोमीटर स्पीड लिमिट आहे आणि रस्तेही सुंदर, स्वच्छ आणि मुख्य म्हणजे खड्डे विरहित. आता खरा फेमस गार्डन रूट सुरू झाला होता. डाव्या हाताला आपला हिंदी महासागर, उजव्या हाताला हिरवाई आणि समोर निळशार निरभ्र आकाश. या सगळ्या परफेक्ट कॅनव्हासला छेदणारा सरळसोट रस्ता पोर्ट एलिझाबेथ या अत्यंत सुंदर शहरातनं आम्ही पास झालो. लंच करायला आम्ही जेफ्रीज बेला हजर. हे असं झालं की पुण्याहून सकाळी सकाळी निघून गोव्याला जेवायला हजर. अंतर तर तेवढंच होतं की. हा जेफ्रीज बेचा लंच सी शोर लंच होता. वाव, समुद्र हा तसाही माझा वीक पॉइंट आहेच. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर मालकीणबाईंच्या रसिकतेने आम्ही अवाक झालो. या उत्साही बाईने शंख शिंपल्यांचं इतकं सुंदर कलेक्शन केलं होतं आणि त्याचे आर्ट पीसेस पण केले होते. हे ठिकाण एकदमच आवडून गेलं आम्हाला. बाहेरचा व्ह्यू पण मस्त होता. संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर हुंदडायला गेल्यावर आम्हाला चक्क डॉल्फिन्स दिसले. मी शंख शिंपले गोळा केले आणि टाइमपास फोटोग्राफी पण केली. हाच समुद्र बंगल्याच्या गच्चीतून पाहत पाहत त्या रात्री डिनर केला. तोही अविस्मरणीय. 23ची सकाळ. त्याच ठिकाणी आम्ही ब्रेकफास्ट केला, पण मन मात्र घोडदौड करत होतं पेपीज फाउंटनच्या दिशेने. तिथे आफ्रिकन घोडे आमची वाट पाहत होते. डोंगर दऱ्यातून हॉर्स रायडिंग करत आम्ही समुद्र किनारी आलो. अंगाला गार वारा स्पर्शून जात होता. अर्धवट ढगाळ वातावरण आणि थोड्या उन्हात ती पांढरी वाळू सोरोस्कीच्या प्रेशियस डायमंडपेक्षा जास्त चमचमत होती. ते हॉर्स रायडिंगचे 3 तास आजवरच्या हॉर्स रायडिंग मधले सगळ्यात सुंदर 3 तास होते.
हा उंच टेकडीवरून दिसणारा घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन पाहिलेला समुद्र मी कसा विसरीन. मघाचंच अर्धवट ढगाळ ऊन मागे पडलं आणि आकाशात ढगांनी पूर्ण गर्दी करून बरसायला सुरुवात केली. बहुतेक त्या गडगडणाऱ्या ढगांना कळलं होतं की आमचं पुढचं डेस्टिनेशन स्टॉर्म्स रिव्हर असणार आहे. नावातच स्टॉर्म होतं हो. या 100 किलोमीटरवर असलेल्या ठिकाणी जातानाचा छोटासा प्रवास पुण्याहून लोणावळ्याला भजी खायला जातानाची वर्षा सहल असते ना, तसाच वाटला. मात्र इथे आफ्रिकन पाऊस झोडपत होता. पर्वतराजीवर असं धुकं जमलं होतं आणि पवनचक्क्यांच्या कोरिओग्राफीवर गिरक्या घेत होतं. ट्युबॅनेक्स बॅकपॅकर्स होममध्ये त्या दिवशीचा मुक्काम झाला, तोही तंबूत. भजी मिळणार नव्हती. मग काय, गरमागरम सूपवरतीच समाधान मानलं. सूपचे भुरके घेताना दुसऱ्या दिवशीच्या स्टॉर्म्स रिव्हर मधल्या कयाकिंगला जायचं प्लॅनिंग सुरू झालं. 24ची सकाळ झाली आणि तित्सिकामा मरीन नॅशनल पार्क गाठलं. ढगाळ वातावरण, थंड बोचरा वारा हे कालच्या मुसळधार पावसाचे मरगळलेले साथीदार होते. त्यांच्यामुळे समुद्र खवळलेलाच होता. छोटासा ट्रेल करत जायला खूप मजा आली. त्यामध्ये एक ब्रिज होता आणि तो पार करताना आम्ही रिव्हर गॉर्जला पोचलो. मी आणि प्रसाद एका कयाकमध्ये आणि धन्नो आणि करी दुसऱ्या कयाकमध्ये. अपस्ट्रीम कयाक करत रिव्हर माउथ पर्यंत जायचं होतं. या उंच डोंगरातून अपस्ट्रीम कयाक करणं हे खरंच खूप सुंदर होतं. अशा सुंदर आणि निसर्ग संपन्न ठिकाणी कयाकिंग करण्याची मजा काही औरच होती. थोडं अंतर कयाक करून गेल्यावर आम्ही एका बाजूला थांबलो आणि तिथून पुढे आम्हाला लायलोने जायचं होतं. लायलो म्हणजे इन्फ्लेटेड प्लॅटफॉर्म. त्यावर पोटावर झोपून अपस्ट्रीम पोहत गेलो. रिव्हर माउथ पर्यंत गेलो आणि मग मागे फिरलो. गार पाण्यात लायलो करायला खूप मज्जा आली. परत फिरून जेव्हा आम्ही कयाकिंग करत होतो तेव्हा समुद्राच्या दिशेने येत होतो. त्यामुळे पाण्याचा एक्सपान्स दिसत होता आणि तेव्हा खरंच जाणवलं की आपण काहीतरी वेगळं आणि ॲडव्हेंचरस करतोय. कयाकिंग करून झाल्यावर तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये समुद्राच्या लाटा पाहत लंच केला. तिथे मिळालेला हा लंच साऊथ आफ्रिकन स्टे मधला माझा सर्वात बेस्ट लंच होता. मग आम्ही थर्मल घालून हीटर लावून पुढच्या डेस्टिनेशन कडे निघालो. ते होते जॉर्ज. हे फक्त तासाभराचं अंतर होतं. पण अंतर कितीही असो, 1 तासाचं किंवा काही तासांचं, गाडीत दीदींची गाणी वाजणारच. मेघा छाये आधी रात, बैरन बन गई निंदिया. जॉर्जला पोचायला अंधारून आलं. पिक अँड पे मधून घेतलेल्या ग्रॉसरीमधून पटकन बेक बीन्स आणि टोस्टचा आम्ही फक्कड बेत केला. सकाळी सकाळी आमच्या होस्टने मस्त गरमागरम ब्रेकफास्ट सर्व केला आणि तो करून आम्ही फायनल डेस्टिनेशनला निघालो. सॅटर्डे 25ला संध्याकाळी आम्ही केपटाऊनमध्ये हजर. अगदी सिटी सेंटरला द न्यू तुलबाग हॉटेलला आम्ही आमचा तळ ठोकला. केपटाऊन हे साऊथ आफ्रिकेमधलं सर्वात हॉट आणि पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन. आम्ही सरळ सिटी टूर बुक करून टाकली. अति ड्रायव्हिंग करून प्रसाद थकला होता. त्याने विश्रांती घेणंच पसंत केलं. आमच्या सिटी टूरसाठी एक मिनी बस तैनात होती. काही डच आणि इंडोनेशियन लोकांबरोबर आम्ही तिघे गाइडेड सिटी टूरला निघालो. फॉल्स बे पासून या टूरची सुरुवात झाली. एकेकाळी फक्त गोऱ्यांना यायला परवानगी असलेला हा पॉप्युलर सी शोर म्हणजे फॉल्स बे. ब्लेचची कॉमेंट्री सुरू होती. साऊथ आफ्रिका विदाऊट मंडेला इज लाईक ऑमलेट विदाऊट एन एग. नेल्सन मंडेलांना ज्या प्रिझनमध्ये ठेवलं होतं त्या तुरुंगाचं आम्ही लांबवरूनच दर्शन घेतलं. मग बसमधून उतरून बोटीने सील आयलंडला गेलो. तिथे शेकडो हजारो सील्स दिसले. बोटीतून हा छोटासा प्रवास करताना उत्साही आजोबा कयाकिंग करताना पण पाहिले. संस्कृतीमधला हा जमीन आसमानाचा फरक. आपल्या आजोबांची अवस्था ना धड गृहस्थाश्रम ना वानप्रस्थाश्रम. असो, मग गाडी वळली केप पॉइंटच्या दिशेने. तिथे होतं एक प्राचीन लाईट हाऊस. तिथून साहेबाच्या सगळ्या प्रमुख शहरांच्या दिशा आणि अंतरं लिहिली होती. मुंबई मात्र काही सापडली नाही. केप पॉइंट कडून आफ्रिका खंडातल्या सर्वात दक्षिण टोकाला असलेल्या जगप्रसिद्ध केप ऑफ गुड होपला गेलो. याचं कौतुक कित्येकदा इतिहास भूगोलाच्या पुस्तकातून वाचलं होतं. इथूनच अनेक वर्षांपूर्वी वास्को द गामा नावाचा एक वेडा वळसा घालून भारत भूमीवर पायउतार झाला होता.
ही ऐतिहासिक जागतिक जागा डोळे भरून पाहिली आणि टेबल माउंटन नॅशनल पार्कच्या दिशेने गेलो. ही टेबल माउंटन्स केपला आल्यापासून आम्हाला खुणावत होते. सिटी टूर करता करताच एका बीचच्या जवळून जात होतो आणि तिथे पास होताना आम्हाला मस्त पेंग्विन्सही दिसले. या दिवशीची सिटी टूर संपली, पण हातात अजून एक दिवस होता. दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या सोयीने बागडलो, मनसोक्त शॉपिंग केली, फॉर्च्युनर देऊन टाकली आणि चालत या राजधानीच्या आठवणी गोळा करत हिंडलो. इथे काळे गोरे गरीब श्रीमंत सगळेच आहेत आणि सगळे आनंदाने जीवनाचा उपभोग घेत आहेत. साऊथ आफ्रिकेची ही सिव्हिलाइज श्रीमंत राजधानी, उंच बिल्डिंग्स, हॉटेल्स, लोकांच्या प्रायव्हेट यॉट्स, सुसज्ज वॉटरफ्रंट, हे सगळं नजारा पाहत आम्ही तिथेच जेवलो. वन मोर मेमोरेबल डिनर. बॅगा भरून निघायचा दिवस उजाडला. मायदेशाचा फ्लाईट बोर्ड करताना इथल्या 18 दिवसांची गोळाबेरीज मनात नसती तरच नवल. किती रूपं पाहिली आफ्रिकेची. पोटात गोळा आणणाऱ्या सिंहांच्या गर्जनांपासून डचांसह बाकी युरोपियन्सनी राज्य करून भरभराटीस नेलेलं केपटाऊन, 3000 किलोमीटरपेक्षा जास्त कापलेलं अंतर, आफ्रिकेतली लहान खेडी, गावं, नद्या, समुद्रकिनारे, प्रदेश, संस्कृती यांची सफर घडवणारी रोड ट्रिप, आफ्रिकन्सच्या घरात राहून त्या लोकात मिसळून अनुभवलेला हा देश आणि या सगळ्या झकास जमलेल्या रेसिपीला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजची फोडणी. कुठल्याही टुरिस्ट कंपनीने बोटाला धरून काढलेल्या सहलीपेक्षा कितीतरी समृद्ध अनुभव होता हा. आय फील आय एम सो लकी. माझी पहिली परदेशवारी, साऊथ आफ्रिका.